वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. ही प्रश्नपत्रिका आहे सहकार इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका. कोऑपरेशन 53 हा या विषयाचा कोड क्रमांक आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 28 जून 2025, म्हणजे यावर्षीची जी पुरवणी परीक्षा झालेली आहे त्याची ही प्रश्नपत्रिका. सीट नंबर टाकण्यासाठी इथे तुम्हाला जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनाला. या प्रश्नपत्रिकेची 4 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ही प्रश्नपत्रिका सोडवा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. त्याचप्रमाणे 2021 पासूनच्या दरवर्षीच्या 2-2 प्रश्नपत्रिका आणि त्याच्या उत्तरपत्रिका या चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत. त्यासाठी चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या. मागच्या प्रश्नपत्रिकांचा सराव केल्यास तुम्हाला नक्की फायदा होईल. सूचना दिलेल्या असतात प्रश्नपत्रिकेत, वाचून फॉलो करायच्या. नंबर 1, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे सक्तीचं, कंपल्सरी. 2, उजवीकडील आकडे प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात. 3, डावीकडील आकडे प्रश्नांचे क्रमांक दर्शवतात. आणि 4, महत्त्वाची सूचना आहे, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. या सूचना लक्षात घेऊन आपली उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहा. प्रश्न क्रमांक पहिला एकूण 20 गुणांचा आहे. त्यात अ, ब, क, ड आहेत 5-5 गुणांचे. त्यातला अ प्रश्न पाहूया. खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. इथे सूचनाच दिलेली आहे, विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. याचा अर्थ असा, विधान पूर्ण लिहायचं, त्यामध्ये उत्तराचा क्रमांक किंवा पर्याय लिहायचा आणि त्याच्याखाली 2 रेषा मारायच्या पेन्सिलने, एक ओळ सोडायची आणि मग दुसरं विधान लिहायचं. फक्त उत्तराचा शब्द लिहू नका, तर पूर्ण विधान लिहून उत्तर लिहा. क्रमांक 1, सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार सांभाळणारी व्यक्ती टिंबटिंब म्हणून ओळखली जाते. पर्याय अ, सचिव, ब, अध्यक्ष, क, लेखापाल. 2, राज्य सहकारी बँक टिंबटिंब पातळीवर कार्य करते. पर्याय अ, तालुका, ब, जिल्हा, क, राज्य. 3, सहकार आयुक्त व निबंधक हा टिंबटिंब प्रशासकीय अधिकारी असावा. पर्याय अ, मवाळ, ब, अकार्यक्षम, क, कठोर. क्रमांक 4, महाराष्ट्रातील पहिला सहकारी संस्था कायदा टिंबटिंब यावर्षी संमत झाला. पर्याय अ, 1904, ब, 1912, क, 1960. 5, सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष टिंबटिंब रोजी संपते. पर्याय अ, 30 जून, ब, 31 मार्च, क, 31 डिसेंबर. अचूक पर्याय निवडायचा आणि पूर्ण विधान लिहायचं. ब प्रश्न आहे 5 गुणांच्यासाठी. योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये 5 बाबी आणि ब गटामध्ये 10 बाबी आहेत. अ गटामध्ये काय दिले पाहूया. अ, बहुराष्ट्रीय कंपनी, ब, सहकार नियोजन समिती, क, भाग, ड, अध्यक्ष, ई, सहकारी पतपुरवठा रचना. ब गट. 1, निर्णायक मताचा अधिकार नसतो. 2, लाभांश. 3, त्रिस्तरीय. 4, प्रचंड प्रमाणात उत्पादन. 5, 1946. 6, निर्णायक मताचा अधिकार असतो. 7, चतुस्तरीय. 8, लहान प्रमाणात उत्पादन. 9, 1954 आणि 10, व्याज. क, खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. 5 गुण आहेत. क्रमांक 1, केवळ प्रवेश फी भरून सभासदत्व मिळवणारी व्यक्ती. 2, जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांची बँकर म्हणून कार्य करणारी बँक. 3, सभेत चर्चिल्या जाणाऱ्या विषयांची यादी. 4, सहकारी संस्थेची संरक्षक भिंत. 5, विशिष्ट कालावधीसाठी ठेवण्यात येणारी ठेव. ड प्रश्न आहे, खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. 5 गुण. 1, क्रियाशील सभासदांना लाभांश मिळविण्याचा अधिकार नसतो. 2, सहकार शिक्षण प्रशिक्षणामुळे सभासदांमध्ये जागरूकता निर्माण होते. 3, भागधारक हे सहकारी संस्थेचे सावकार असतात. 4, सहकारात नफ्यापेक्षा सेवेला अधिक महत्त्व दिले जाते. 5, अध्यक्षाच्या गैरहजेरीत सभेचे कामकाज उपाध्यक्ष चालवितात. प्रश्न क्रमांक 2, खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. कोणत्याही 4. 6 पैकी 4 सोडवायच्या. 8 गुण आहेत, म्हणजे एका संकल्पनेला 2 गुण.
1. व्यवस्थापन समिती, 2. कर्ज रोखे, 3. इतिवृत्त, 4. ATM, 5. जागतिक अर्थव्यवस्था, 6. सहकार शिक्षण. प्रश्न तिसरा. खालील विधानांबाबत स्वमत लिहा. कोणतेही 2, 3 पैकी 2 सोडवायचे, 6 गुण आहेत. म्हणजे एक प्रश्न सोडवायला 3 गुण. 1. सचिव हा सहकारी संस्थेचा महत्त्वाचा पदाधिकारी असतो. 2. सहकारी संस्थांच्या दृष्टीने हिशेब तपासणी करणे सक्तीचे असते. 3. नागरी सहकारी बँकेच्या कार्यावर शहरी भागाचा आर्थिक विकास अवलंबून असतो. 3 पैकी 2 लिहा, 6 गुण. 4. फरक स्पष्ट करा. कोणतेही 3, 4 पैकी 3 प्रश्न सोडवायचे किंवा फरक लिहायचे. 12 गुण आहेत, म्हणजे एक फरक लिहायला 4 गुण. 4 त्रिक 12. क्रमांक 1. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक. 2. अधिमंडळाची वार्षिक सभा आणि अंतिम सर्वसाधारण सभा. 3. प्रस्ताव आणि ठराव. 4. सहकार आयुक्त व निबंधक आणि अध्यक्ष. प्रश्न 5. संक्षिप्त टिपा लिहा. कोणतेही 2, 3 टिपा दिल्यात, 2 सोडवायच्या, 8 गुण, म्हणजे एक टिप लिहायला 4 गुण. 1. सभासदांचे प्रकार. 2. सहकार क्षेत्रापुढील आव्हाने. 3. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची गरज. प्रश्न क्रमांक 6. कारणे लिहा. कोणतेही 2, 4 पैकी 2 सोडवायचे, 8 गुण, म्हणजे एक कारण लिहायला 4 गुण. 1. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात. 2. सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. 3. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अल्प आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करते. 4. सभेला घनसंख्येची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे, 3 पैकी 10 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र. 2. सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधी निबंधकास विनंती करणारे पत्र. 3. सहकार आयुक्त व निबंधकाची विकासात्मक कार्ये लिहा. आणि शेवटचा 8वा प्रश्न. महाराष्ट्र नागरी संस्था कायदा 1960 मधील हिशेब तपासणीसाबाबतच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा किंवा व्यवस्थापन समितीचे अधिकार व जबाबदाऱ्या स्पष्ट करा. 2 पैकी 1च सोडवायचा, 8 गुण याला आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि प्रश्नपत्रिका सोडवा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. आणखी अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि व्हिडिओ लेक्चर पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.